महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुमरी, सवेणी, अस्तान आणि मुसाड या 5 ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र अस्तान नदीतील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन भाडवे यांनी केलाय. अस्तान येथे नदीपात्राची पाहणी केल्यानंतर बोलताना सचिन धाडवे म्हणाले, नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग केवळ वाळू उपशासाठी करण्यात आला असल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय. नदीतील गाळासह वाळूही गायब झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ आणि मोठे दगड नदी काठावरच टाकण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील करण्यात येणार असल्याचं धाडवे यांनी स्पष्ट केलंय. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार आम्ही पाहणीसाठी आलो असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून या कामाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारानं केल्याचा आरोप देखील धाडवे यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचं धाडवे यांनी सांगितलं. यावेळी महायुतीतील कथित श्रेयवादाबाबत विचारलं असता खेड तालुक्याचा विकास रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली झाला असून योगेशदादा कदम विकास कामे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांना विकास कामे पाहवत नसल्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला. अस्तान येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामातून वाळू चोरी झाल्याचा आरोप पुढे आल्याचे तालुक्यात या प्रकरणी जोरदार चर्चा सुरू असून चौकशी नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातून कांदोशी, हुमरी, सवेणी, अस्तान आणि मुसाड अशा 5 ठिकाणी नद्यांचा गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. परंतु या अस्तान गावामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला वेगळं वळण लावलं आणि या अस्तान नदीतला गाळ काढत असतेवेळी गाळासोबतच ह्या ठिकाणी असलेली वाळू आज गायब झालेली आहे. आणि ह्याची संपूर्ण चौकशी जलव्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही नक्की लावणार आहोत. आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. का आज संपूर्ण गाळ त्यांनी नदीच्या बाजूलाच दगडगोटा मोठा आहे तो बाजूलाच काढून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि दादांच्या आदेशानं त्याची आज आम्ही या ठिकाणी पाणी करायला आल्यानंतर या ठिकाणी निदर्शनामध्ये येत आहे की नदीचा फक्त वाळू काढण्यासाठी यांनी फायदा करून घेतलेला आहे. आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या बातम्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या आहेत. परंतु आज माझी त्या ठेकेदाराला विनंती असेल की कोणत्याही गावामध्ये हे काम करते असलेली तिथं आमचे जे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता आलं असतं. परंतु कुठेतरी कामाला राजकीय वळण लावण्याचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे आणि त्याचा जाब नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी विचारू. आज त्या ठेकेदाराला आम्ही या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं, परंतु आज या ठिकाणी 2:30 वाजले तर या ठेकेदार या ठिकाणी आलेलं नाही. संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सकाळी सांगितलं होतं की आज दुपारी आम्ही त्या ठिकाणी पाणी घ्यायला जाणार आहोत, तेव्हा तुम्ही ठेकेदार त्या ठिकाणी पाठवा. परंतु ठेकेदार जाणून बुजून या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे. ह्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि जे ठेकेदाराने या ठिकाणी जे काम केलंय ते अतिशय म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या नुकसान होतंय. की जो नदीचा म्हणजे गाळ आहे तो संपूर्ण त्यांनी नदीच्या बाजूला ठेवलाय. बाजूला ठेवल्यामुळे बाजूला जी लोकांची शेती आहे तो शेतीमध्ये तो गाळ भविष्यामध्ये जाणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि त्यांची भरपाई शेतकऱ्यांना त्याच्याकडून वसूल करून द्यावी अशी मी अशा ठिकाणी विनंती करेन.